सुशासन आणि गतिमानता सुरक्षा या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या आहेत। एक गोष्ट मला सांगायला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि त्यानंतरची त्यांची ही पत्रकार परिषद। अर्थसंकल्पामधल्या विशेष बाबी ज्या आहेत त्या संदर्भात देखील मुख्यमंत्री या ठिकाणी माहिती देत आहेत। पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000ची मदत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार, शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी कायम, आदिवासी शेतकऱ्यांसाठी महाविस्तारमध्ये भिली भाषेचा समावेश, बजेटमध्ये सेपरेट दाखवली आहे। ते कर्ज केंद्र सरकारने घेतलं आणि केंद्र सरकार भरणार आहे, ते आपल्याला भरावं लागत नाही, ते आपलं दायित्व नाही आहे, पण ते त्यांनी आपल्याला दिलं असल्यामुळे आपल्या बॅलन्स शीटवर आपल्याला दाखवावं लागतं। असं जवळपास 90,000 कोटीचं ते कर्ज आहे की जे आपल्याला भरायचं नाही, जे केंद्राला भरायचं आहे। त्यामुळे कर्जाच्या संदर्भातही महाराष्ट्राने जी काही आपलं डेट GDP रेशिओ आहे तो रेशिओ उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी राखलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर यावर्षी आपण जी भांडवली गुंतवणूक आहे त्या भांडवली खर्चामध्ये 21% वाढ केली आहे। 21% भांडवली खर्च आपला वाढलाय। 93,000 कोटीवरनं 1,12,000 कोटीपर्यंत आपला हा गेलेला आहे। आणि ही वाढ याकरता महत्त्वाची आहे की खूप काळ आपण 30,000 ते 40,000 कोटी रुपये भांडवली खर्च करत होतो, तो मागच्या काळात वाढवत 75,000 कोटी रुपयांपर्यंत नेला, 90,000 कोटी रुपयापर्यंत नेला आणि आता 1,00,000 कोटीच्या पलीकडे भांडवली खर्च नेण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर देखील केंद्र सरकारपेक्षा यावर्षी जास्त आहे। केंद्रीय अर्थव्यवस्था 7.3% वाढली आहे, आपली 7.9% त्या ठिकाणी वाढली आणि आपला नॉमिनल ग्रोथ रेट हा तर 10%च्या वर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। विशेषतः आपण याहीपेक्षा जास्त आपला ग्रोथ रेट राहिला असता, पण कृषीच्या संकटामुळे पावसामुळे भरपूर पाऊस पडला त्यामुळे कृषीचा जो आपला विकास दर आहे तो कमी झाल्यामुळे तो 7-8% अपेक्षित होता, तो 3-3.5% झाल्यामुळे त्याचा एक थोडासा फटका हा आपल्यावर पडलेला आहे। एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, सहज एक स्टॅटिस्टिक्स म्हणून सांगतो की आता जी आपली अर्थव्यवस्था आहे ही $566 बिलियन म्हणजे 51 लाख कोटी रुपयाची आपली अर्थव्यवस्था आहे। आणि आपण जर जगात विचार केला तर जगाच्या देशांमध्ये फक्त 29 देश महाराष्ट्रापेक्षा जास्त मोठी अर्थव्यवस्थेचे आहेत। आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश यांच्यापेक्षा मोठी झालेली आहे। आपण राष्ट्रात महाराष्ट्र आहोत, पण महाराष्ट्र जर हे राष्ट्र राहिलं असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थेतली 30वी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्र राहिलं असतं। आणि मला हा विश्वास आहे की याच गतीनं आपण वाढत राहिलो तर देशातली पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था ही महाराष्ट्र बनेल। त्याकडे आपली वाटचाल चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। खरं आहे की स्ट्रेस पुष्कळ आहेत, पण आम्ही तरी हा निर्णय घेतला, कुठल्या योजना बंद करायच्या नाहीत, उलट वेगवेगळ्या पद्धतीनं साधन संपत्ती त्या ठिकाणी एकत्रित करून भांडवली गुंतवणूक ही वाढवत न्यायची, कारण त्यातनं आपली क्षमता निर्माण होते। ती क्षमता निर्माण करण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। आणि हा अर्थसंकल्प तयार करताना
आमच्या अर्थ विभागाचे अधिकाऱ्यांसोबतच दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांची मला फार मदत झाली. आमच्या राज्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी केली आणि म्हणून मी आमच्या अर्थ विभागाचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या राज्यमंत्र्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद. जरा थोडं यांचं बोलणं झालं की अरे 1 मिनिट बोलतो ना. ओपनिंग तर होऊ द्या बाबा, थांबा ना, एवढी आहे ना.